विजय वडेट्टीवार म्हणाले, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारला नाही. नितेश राणेंचं चौताळून प्रत्युत्तर. काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरण येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हल्ल्यातून बचावलेल्या काही पर्यटकांनी माध्यमांसमोर सांगितलं की 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी पर्यटकांचा धर्म विचारला. तुम्ही हिंदू आहात का असा प्रश्न विचारून जे हिंदू होते त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या गेल्याचं सांगितलं. या प्रकरणावर सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का, त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? काही पर्यटक म्हणत आहेत की हल्लेखोरांनी धर्म विचारला. काहींचं म्हणणं आहे असं काही घडलंच नाही आणि असं वक्तव्य केलेलं आहे. आता विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नितेश राणे यांनी म्हटलं आहे की ज्या काँग्रेसने भगवा आतंकवाद असा उल्लेख केला होता आणि म्हणून दहशतवादाला रंग नाही असं वक्तव्य वडेट्टीवार कसे काय करू शकतात? त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य ऐकावीत. त्यांची मानसिकता ही तुष्टीकरण आणि हिंदूंचा द्वेष करण्याची आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचं कलम लावावं असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवारांचं विधान प्रचंड वादग्रस्त चर्चेत झालेलं आहे. आता पर्यटकांना दहशतवादी जात धर्म विचारून असं मारतील का, इतका वेळ तरी होता का असा प्रश्न. अहो, ज्या काँग्रेसनी ह्या अगोदर काँग्रेसच्या काही माजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी भगवा आतंकवाद हाही विषय उल्लेख केलेला होता या अगोदर, म्हणून दहशतवादाला रंग नाही अशी बोलण्याची हिंमत विजय वडेट्टीवार कसे करू शकतात? त्यांनी कधी त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य पहिल्याचे ऐकले आहेत का? भगवा आतंकवाद हा काँग्रेसच्याच नेत्यांनी दिलेला शब्द आहे, म्हणून आतंकवादीचा आणि काँग्रेसचा डीएनए हा वेगळा आहे असं काय वाटण्याचं काही कारण नाही. मानसिकता एकच आहे. तुष्टीकरांचं राजकारण, हिंदूंचा द्वेष, मानसिकता एकच असल्यामुळे विजय वडेट्टीवार पण त्याच दिशेने चालतायत. मग अशा लोकांवर कलम म्हटलं तर देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.